श्रीमती स्नेहा दुबे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। राज्यपाल महोदयांनी केलेल्या अभिभाषणाला मी समर्थन देण्याकरता उभी आहे। सर्वप्रथम महामहिम राज्यपाल महोदयांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आपल्या अभिभाषणातून राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा आणि आगामी धोरणांची स्पष्ट दिशा या सभागृहासमोर मांडली आहे। अध्यक्ष महोदय, शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे आणि आगामी काळातही विकासाचा हा वेग अधिक बळकट करण्याचा निर्धार सन्माननीय राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणात व्यक्त केला आहे। अध्यक्ष महोदय, सन 2024 आणि 25 मध्ये सर्वाधिक 1,64,000 कोटींची परकीय गुंतवणूक मिळाली। त्यानंतर 91,000 कोटीची थेट परकीय गुंतवणूक आपल्या राज्याला मिळाली आणि 30 लाख कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले। हे सर्व राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलेले आहे। वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणुकीचे करार, रोजगार निर्मितीचे प्रयत्न सन्माननीय राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलेले आहेत आणि त्यासाठी मी शासनाचे आभार मानते की त्यांनी उद्योग वृद्धीसाठी आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करते। आणि त्याच निमित्ताने मला वसईतील जवळपास 25,000 लघु आणि मध्यम उद्योगांकडे शासनाचे लक्ष वेधायचे आहे। वसईमध्ये या उद्योग आस्थापनांना वसई विरार महानगरपालिकेने लीजवर दिलेल्या जागांची मुदत संपलेली आहे अध्यक्ष महोदय, आणि नवीन दराने लीज परवडणारी नाही आहे। त्यामुळे या सवलतीच्या दराने लीज वाढवण्याचे धोरण करणे आवश्यक आहे अध्यक्ष महोदय। तसंच हे 25 ते 30,000 जे उद्योगधंदे आहेत त्यांना पायाभूत सुविधांचा अभाव आहे। रस्ते, लाईट, कचरा व्यवस्थापन तसंच अखंडित वीज पुरवठा यासाठी एक वेगळा DPR करणं आवश्यक आहे आणि त्यांच्यासाठी महानगरपालिकेला तसंच पोमण आणि मालजीपाडा या भागामध्ये मुंबईत जितक्या सिरियल्सची शूटिंग होतात, पिक्चरची शूटिंग होतात, ते सगळे स्टुडिओज आमच्या ह्या पोमण, मालजीपाडा आणि नायगाव परिसरामध्ये आहेत। इथे सगळीकडे ह्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी विशेष निधीची तरतूद शासनाने करावी अशी मी विनंती करते अध्यक्ष महोदय। तसंच 2026 ते 30 या कालावधीसाठी महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025 जाहीर केल्याबाबत राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। आणि याच निमित्ताने मला हे सांगावंसं वाटतं की वसईमध्ये ही जी अवाढव्य अस्ताव्यस्त पसरलेली इंडस्ट्री आहे त्यांना प्रोत्साहन आणि बळकटी देण्यासाठी एक MIDC स्थापन करण्याची आणि विशेषतः महिला आणि मुलींकरता ITI सुरू करण्याची मागणी मी यापूर्वीच केलेली आहे मंत्री महोदयांना। तर त्या मागणीला गती देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मी विनंती करते अध्यक्ष महोदय। राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर केल्याबद्दल मी राज्य शासनाचे आभार व्यक्त करते। पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, मुंबईच्या लगत असलेला, आणि गुजरात आणि मुंबई यामधला हा पालघर जिल्हा आहे अध्यक्ष महोदय। आणि ह्या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा आपला महाराष्ट्रातला वनपट्टे देणारा पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे। आदिवासींना 50,000 पेक्षा जास्त वनपट्टे या जिल्ह्यामध्ये दिले गेलेले आहेत अध्यक्ष महोदय। मला या निमित्ताने एक विनंती करायची आहे की ह्या बांबू उद्योग धोरणामध्ये आदिवासी वनपट्टे धारकांना बांबू लागवडीसाठी रोजगार हमी किंवा CSR याच्या मार्फत निधी उपलब्ध करून ह्या बांबू उद्योगाची वृद्धीसाठी कसे प्रयत्न केले जातील हा प्रयत्न आपण केला पाहिजे अध्यक्ष महोदय। तसंच समृद्धी महामार्गाचा विस्तार पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरापर्यंत होणार आहे अध्यक्ष महोदय। आमच्या वसई तालुक्याच्या बाजूलाच पालघर तालुका आहे, वाढवण बंदर होणार आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी अनेक वेळेला घोषणा केलेली आहे की वसई विरार आता चौथी मुंबई होणार आहे। पण अध्यक्ष महोदय, मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं की याच वसई विरारमधले सगळ्या रस्त्यांची चाळण झालेली आहे अध्यक्ष महोदय। मुंबईकडे जाणारे रस्ते, वाढवणकडे जाणारे रस्ते, वसईतून भिवंडीकडे जाणारे रस्ते, हे सगळेच रस्ते अक्षरशः चाळण झालेली आहे। तर या रस्त्यांना सुद्धा पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यास ह्याची जी काही स्थापना करणार आहे, ज्याची घोषणा राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणात केली, तर ह्या पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यासामध्ये ह्या वसईतल्या सर्व रस्त्यांसाठी तरतूद करण्यात यावी आणि वसईकरांच्या ह्या रस्त्याच्या खराब असणाऱ्या ह्या अडचणीचा काहीतरी मार्ग काढण्यात यावा अशी मी आपणास विनंती करते अध्यक्ष महोदय।
तसंच राज्यपाल महोदयांनी, सन्माननीय राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्र जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती व जहाज पुनर्वापर धोरण 2025 जाहीर केलेलं आहे. त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानू इच्छिते. कारण आमचा वसई हा पूर्ण किनारपट्टीचा भाग आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, माझे आणखीन 2-3च मुद्दे आहेत अध्यक्ष महोदय, मला पूर्ण करू द्या. वसई हा 17 किलोमीटर कोस्टल लाईन असलेला परिसर आहे अध्यक्ष महोदय. पाचू बंदर हे मोठं बंदर आमच्याकडे आहे. त्या बंदराचा विकास करण्यासाठी, तसंच तिथे जहाज बांधणी यार्ड आणि मत्स्य व्यवसायाला पूरक असं प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यासाठी मी मंत्री महोदयांकडे मागणी केलेली आहे. तर त्याच्या अंमलबजावणीला गती देण्यात यावी, या निमित्ताने मी अशी विनंती करते अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यातील 11 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले आहे. ही आपल्यासाठी सगळ्यांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आमच्या वसईचा जर विचार केला तर वसई ही एक ऐतिहासिक भूमी आहे अध्यक्ष महोदय. नरवीर चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडनं जिंकलेला वसईचा किल्ल्याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर माझी या निमित्ताने विनंती राहील की या किल्ल्याचा सुद्धा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिफारस करावी आणि त्याच्या डागडुजीसाठी, त्याच्या संवर्धनासाठी निधीची तरतूद करावी, अशी मी विनंती करते अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आणखीन 2च मुद्दे मला मांडायचे आहेत. खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. सन्माननीय राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलं आहे की आदिवासी महिलांना सक्षम करण्यासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना सुरू केली आहे. तसंच भगवान बिरसा मुंडा यांचा 150वा जन्मदिन जनजातीय गौरव दिन म्हणून आपण साजरा करतोय. ही खूपच चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. पण हे सगळं करत असताना आपण आदिवासींचे जे मूळ प्रश्न आहेत तिथे सुद्धा आपलं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. ते मूळ प्रश्न आपण सोडवले पाहिजेत. ह्यामध्ये शबरी आदिवासी घरकुल शहरी योजनेअंतर्गत अध्यक्ष महोदय, शहरी भागांमध्ये जे आदिवासी राहतात त्यांना घरकुल योजना देण्याची योजना आहे. परंतु चंद्रपूर आणि रायगड जिल्ह्यांकरताच फक्त ह्या योजनेअंतर्गत निधीची तरतूद केलेली आहे. माझी अशी विनंती राहील की पालघर असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आदिवासी, विशेषतः कातकरी समाज मोठ्या संख्येने राहतो. तर या जिल्ह्यांमधल्या सुद्धा महानगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये या घरकुलांसाठी निधीची तरतूद शासनामार्फत केली जावी, जेणेकरून हा जो आपण जनजातीय गौरव दिन साजरा करणार आहोत त्या बिरसा मुंडांना खरोखर आदरांजली आपण वाहू शकू. अध्यक्ष महोदय, मला शेवटचा एकच मुद्दा मांडायचा आहे आणि तो आमच्यासाठी शेवटचा मुद्दा मांडायचा आहे. मला आमच्या वसईसाठी हा खूप अभिमानाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय. राज्यपाल महोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये मांडलंय की शाळा, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरांवरती क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. आणि मला त्या निमित्ताने एक सांगायचं आहे की आत्ताच आपण अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून आलो आणि या अंडर-19 वर्ल्ड कपचा जो कॅप्टन होता आयुष म्हात्रे, हा वसईचा सुपुत्र आहे, वसईच्या नाळ्यामध्ये राहणारा मुलगा आहे. या निमित्ताने मला आयुष म्हात्रेचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करायचं आहे आणि एक विनंती करायची आहे की वसईमध्ये आयुषसारखे असे अनेक गुणवंत खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी एक सुसज्ज अशी क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुल वसईमध्ये शासनाने निर्माण करावं, जेणेकरून आयुषसारखे असे अनेक गुणवंत खेळाडू भारतासाठी खेळू शकतील, आंतरराष्ट्रीय दर्जासाठी खेळू शकतील. शेवटी या अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना मी एवढंच सांगू इच्छिते अध्यक्ष महोदय की सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय सुमित्राताई पवार या तिघांच्याही नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्राच्या विकासाचा सुवर्ण काळ आपण सगळेजण अनुभवतो आहोत. आणि आपल्या राज्याचा विकास हा केवळ शासनाचा कार्यक्रम नसून तो प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून साकारणारा संकल्प आहे. आणि म्हणून याच भावनेने मी 4 ओळी सादर करू इच्छिते अध्यक्ष महोदय. चालूया आपण ध्येयाकडे, न थांबता न डगमगता, विश्वासाच्या पंखांवरती उंच भरारी घेत पुढे जाता. अडथळ्यांच्या वादळांना धैर्याने देऊया उत्तर, अडथळ्यांच्या वादळांना धैर्याने देऊया उत्तर. एकजुटीच्या शक्तीनेच घडवूया उद्याचा सुवर्ण प्रहर. हातात हात घालून सारे, हातात हात घालून सारे करूया प्रगतीचा संकल्प नवा. परिश्रम, प्रामाणिकता, सेवाभाव हाच यशाचा खरा मार्ग हवा, हाच यशाचा खरा मार्ग हवा. धन्यवाद अध्यक्ष. श्री राजेंद्र